भावांनो बंधू, खरंच बाबाच्या जी शाळा होती त्या शाळेजवळ आलो मी. ही वावीमध्ये शाळा आहे आणि आता त्याचं जे मिरगाव आहे जिथे त्याचं मंदिर आहे, फार्म हाऊस आहे, तिकडे जातो आणि आजूबाजूच्या लोकांना विचारतो. भावांनो, हेच ते फार्म हाऊस जिथं तो खरात हाऊस करीत होता. आता आम्ही इथं आलोय. आता इथं जे स्थानिक आहे त्यांना विचारतो. बाबा, मी आता या अशोक खरातच्या फार्म हाऊस पाशी आहे. तर आता एक भोंदू बाबा आहे, तो बोलला होता महार समाजाचा आहे, ज्या जातीतून बाबासाहेब येतात. तर आम्हाला जातीपातीत जायचं नव्हतं, पण तो आम्हाला फक्त एवढं सांगा की तो बौद्ध समाजाचा होता का? नाही नाही, तो मराठा समाजाचा आहे. अच्छा, बस मला एवढीच माहिती करून घ्यायची होती. बरं, तुम्ही स्थानिक आहे का? हो सर, स्थानिक आहे ना. भाऊ, एक महाराजांनी असं वक्तव्य केलं की जो अशोक खरात आहे तो महार समाजाचा होता, ज्या समाजातून बाबासाहेब येत आहेत. तर आम्हाला फक्त एवढंच माहिती पाहिजे का तो कुठल्या कास्टचा होता. नाही नाही, तो ओपन मराठा होता ना. हा ना, हा, तो तुम्ही इथलेच आहे ना? हो, इथले आपलं वावर इथं गिरगावला. भाऊ नमस्कार. भाऊ, त्यांनी आता या अशोक खरातचं जे फार्म हाऊस आहे इथं आम्ही आलोय. एक महाराजांनी असं वक्तव्य केलं होतं की तो जय भीम समाजाचा आहे. तर मला फक्त एवढंच विचारायचं, तो कुठल्या समाजाचा आहे? मराठा समाज. हा ना, तुम्ही इथलेच आहे प्रॉपर? हो, इथले जिल्हे. धन्यवाद भाऊ. आम्हाला जातीचं काही नाही, गुन्हेगाराला जात नसती, नसती. पण त्या महाराजांनी डायरेक्ट माझ्या जातीचं आणि बाबासाहेबाचं नाव काही न करता घेतलं, म्हणून मला इथपर्यंत यायची वेळ आली. आभारी, धन्यवाद.